लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आज 3000 रुपये जमा होतील. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे पैसे जे आहेत ते पोहोचलेले आहेत. ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज मी तुम्हा सर्वांसाठी नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी आनंदाची बातमी आणि खास बातमी घेऊन आलेलं, जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि तुमच्या मनामध्ये उत्साहाचा एक नवीन प्रभाव निर्माण करेल. मागील वर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधन पार पडलं आणि रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी केली घोषणा. लवकरच लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपयाची वाढ करणार अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. लाडक्या बहिणींना संबोधित करताना, मार्गदर्शन करताना आम्ही लाडक्या बहिणीचा कोणताही हप्ता थांबवणार नाही. वेळेच्या वेळी आम्ही हप्ता देत राहील आणि लवकरच आम्ही 2100 रुपयाची वाढ देखील करू अशी माहिती देखील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता देखील जमा झालेला असेल. कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला, कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जुलैचा हप्ता जमा झाला नाही, तुम्ही कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगू शकता. आता तुम्ही ऑगस्ट महिन्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला देतील या महिन्यातच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपये हप्ता. तुम्हाला 1500 रुपये हप्ता मिळणार का 2100 रुपये हप्ता मिळणार, याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. आजपासूनच म्हणजे आज 10 ऑगस्ट आहे. 10 ऑगस्ट 2025 पासून काल रक्षाबंधन झालं आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना खास गिफ्ट दिलेलं आहे. आज ते कोणतं गिफ्ट आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आज तुम्ही पाहायला गेलं तर आज रविवार पासून ते तुम्हाला जवळजवळ शुक्रवारपर्यंत पण म्हणजे 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींना बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या जुलैचा हप्ता देखील 1500 रुपये जमा झाला असेल, पण ऑगस्टचा देखील हप्ता तुम्हाला 1500 रुपये जमा होणार आहेत. असे टोटल तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्षाबंधनची भेटमधून तुम्हाला मिळणार आहे. पण अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की काल तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर 2100 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, त्यासाठी आम्हाला काय करावं लागणार, तुम्हाला ऑगस्टचा महिना 1500 रुपये भेटणार का 2100 रुपये भेटणार, असा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे. तुम्हाला नक्कीच 2100 रुपयेचा देखील हप्ता मिळू शकतो. तर तुम्हाला कधी मिळू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगू शकतो. तर तुम्हाला काही कुटुंबासाठी काहीतरी खास तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला 2100 रुपये तर भेटले तर तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही छोट्या छोट्या स्वप्नांना बळ देखील देऊ शकता. पण यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी देखील तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, ज्यामुळे तुमचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत त्याचं कारण काय असू शकतं. लाडक्या बहिणींना पाहायला गेलं तर आज 10 ऑगस्ट म्हणजेच रविवारपासून दुपारी 1 वाजल्यापासून या रकमेचं वितरण चालू झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि सरकारने या 36 जिल्ह्याचं एक खास नियोजन केलेलं आहे. 4 ऑगस्टला म्हणजेच पाहायला गेलं तर 10 ऑगस्टला म्हणजेच 12 जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत, आणखी 12 जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट पर्यंत आणि आणखी 12 जिल्ह्यामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत असे 3 टप्प्यामध्ये हे लाडक्या बहिणीचे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारने दिलेली आहे. आता रक्षाबंधन पूर्वीच जुलैचा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि रक्षाबंधन दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी एक खास गिफ्ट दिलेले आहेत. 2 ते 3 तुम्हाला खास गिफ्ट दिलेले आहेत आणि ते 3 गिफ्ट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. रक्षाबंधन तसं बघायला गेलं तर पवित्र सण, लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या गरजा, त्यांचं घर चालवण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी जवळजवळ 2100 रुपयाचे लवकरच आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये देणार आहोत अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन यांना पूर्ण पाठबळ देखील आले आहे. आदितीताई तटकरे ज्या महिला आणि बालकल्याणच्या मंत्री आहेत त्यांना पूर्णपणे पाठबळ असल्यामुळे
आदित्य तटकरे देखील रक्षाबंधनचे गिफ्ट देखील लवकरच तयार करत आहेत आणि त्या रक्षाबंधनचे गिफ्ट देखील तुम्हाला मिळणार आहेत. काल देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, आम्ही 2100 रुपये लवकरच देऊ. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2100 रुपये कधी मिळणार? ऑगस्टचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये मिळणार का? तर नक्कीच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता देखील 2100 रुपये मिळू शकतो. पाठीमागे देखील घोषित केलं होतं आम्ही 2100 रुपये वाढ करू, तर योग्य वेळ आल्यानंतर लगेच तुम्हाला 2100 रुपये. आणि ती योग्य वेळ कधी असणार आहे? तर रक्षाबंधन नंतर लवकरच त्यांनी आता घोषणा देखील केलेली आहे, आम्ही 2100 रुपये देणार आहात. पण ऑगस्टचा हप्ता देखील 2100 रुपये येऊ शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होऊ शकतो. त्यामुळे रक्षाबंधन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व हप्ते आणि खास गिफ्ट नक्कीच मिळणार आहेत. आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या 12 जिल्ह्याची यादी देखील पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट देखील आलं आहे. हे काम तुम्ही नाही केलं तर तुमचे हप्ते देखील बंद होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम एक मोठी बातमी, सरकारने लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे आणि ती म्हणजे EKYC. होय, तुम्ही जर ऐकलं असेल, आता तुमची EKYC पूर्ण करावी लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला दरमहा 2100 रुपये देखील वाढणार आहेत. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम देखील करावे लागणार आहे. ते कोणतं काम आहे ते देखील मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता EKYC प्रक्रिया का गरजेचं आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. तर लाडक्या बहिणींनो, या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसले आहेत ज्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर लाडक्या बहिणीच्या नावावर जवळजवळ 14,000 पुरुषांनी लाडक्या बहिणी आहेत म्हणून याच्या खोट्या पद्धतीचे डॉक्युमेंट देऊन, कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता सरकारला देखील जाग आलेला आहे आणि यामुळे खऱ्या लाडक्या बहिणीचा हक्क मारला गेलेला आहे. म्हणूनच सरकारने EKYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे, ज्यामुळे फक्त पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल आणि जे बोगस लाभार्थी आहेत, या म्हणजे नुसतं महिलांचं नाव करून वेगवेगळ्या पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतात, त्यांना बाहेर केलं जाईल. ही प्रक्रिया तुमच्या आता हितासाठीच आहे, कारण तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि तुमचे पैसे तुमच्याकडे वेळेवर मिळत राहतील. आता ही EKYC प्रक्रिया नेमकी कशी करायची? लाडक्या बहिणींनो, सरकारने अधिकृत वेबसाईट सुरू केलेलं आहे, ladkibahn.महाराष्ट्र. या .in वर तुम्ही, या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक पर्याय दिसेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत EKYC पूर्ण करण्यासाठी. इथे क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण लवकरच सुरू होणार आहे. जेव्हा ती सुरू होईल तेव्हा आम्ही आमच्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ देखील बनवणार आहोत. त्यात तुम्हाला ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी पूर्ण करायची हे देखील दाखवलं जाईल. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. ही EKYC प्रक्रिया पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे, कारण तुम्ही जर या प्रक्रिया पूर्ण केली नाहीत तुमचा लाभ देखील बंद होऊ शकतो. त्यामुळे ही संधी गमावू नका आणि तुमची EKYC वेळेत पूर्ण करा. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ती यादी देखील आपण पाहूया. लाडक्या बहिणींनो, ही यादी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे 2 मिनिटं थांबा आणि ही यादी बारकाईने ऐका. पाहायला गेलं तर आज आहे 10 ऑगस्ट आणि तुम्हाला पाहायला गेलं तर 10 ऑगस्ट पासून म्हणजे उद्या सोमवारपासून सकाळी 11 वाजल्यापासून ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची यादी देखील आलेली आहे. पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्ही आज तुमचा बँक बॅलन्स तपासा. तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा बँकेच्या पासबुकद्वारे तुमची शिल्लक रक्कम तपासू शकता. पुन्हा एकदा यादी सांगतो, पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नागपूर, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना खात्यात उद्या 3000 रुपये, कदाचित तुम्हाला 1500 रुपये यायचे आणि टोटल तुम्हाला 2100 रुपये देखील मिळू शकतात. म्हणजे 3600 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होऊ शकतात. आता ती यादी देखील यादीत आलेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणती यादी आहे ते देखील पाहूया. सांगली, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, भंडारा, गोंदिया, ठाणे, पालघर, जालना, धाराशिव, बुलढाणा, यवतमाळ या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी तुम्ही मंगळवार म्हणजे सकाळी 11 नंतर तुमचा बँक बॅलन्स तपासा. तुमच्या खात्यात देखील जुलै आणि ऑगस्टचे तुम्हाला 2100 रुपये देखील भेटू शकतात आणि तुम्हाला जुलैचे पैसे देखील भेटले असतील. पण कोणत्या लाडक्यांना नाही भेटलेत त्यांना देखील टोटल तुम्हाला 2100 रुपये ऑगस्ट महिन्याचे आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असे टोटल तुम्हाला पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आणि शेवटी बघायला गेलं तर 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत टोटल तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आज दुसरं पाहायला गेलं तर या यादीत दुसरे जिल्ह्यात ते म्हणजे कोल्हापूर, अहिल्यानगर, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि वाशिम या 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी
तुम्ही बुधवारी सकाळी 11 नंतर तुमचा बँक बॅलन्स तपासा. तुमच्या खात्यात रक्षाबंधनचं खास गिफ्ट देखील नक्कीच जमा झालेलं असेल. लाडक्या बहिणींनो, या 3 दिवसामध्ये म्हणजेच पाहायला गेलं तर 10 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेत नाहीत किंवा नाही झालेत, मे जूनचे हप्ते थकीत असतील तर घाबरायचं कारण नाही. सरकारने आता 7 आणि 8 ऑगस्ट म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवार मागील थकीत हप्ते जमा करण्याचे नियोजन देखील केलेले आहे. पण जर या आठवड्यात तुम्हाला कोणताही हप्ता मिळाला नाही, म्हणजे रक्षाबंधनचं गिफ्ट किंवा मागील हप्ते, तुम्हाला थोडी काळजी करण्याची गरज आहे. कारण असंही होऊ शकतं तुमचं नाव अपात्रतेच्या यादीत देखील समावेश झालेला असेल. आता याचा अर्थ काय? लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण 2,52,00,000 लाडक्या बहिणी होत्या. पण मागील आठवड्यामध्ये 2 ते 2.5 महिन्यात सरकारने 26,34,000 लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवलं आहे. याचा अर्थ जर तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळाले नाहीत तर तुमचं नाव कदाचित या 26 लाख अपात्र बहिणीच्या यादीत देखील असू शकतं. आणि यासोबतच एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. तब्बल 14,02,998 पुरुषांना खोटी कागदपत्र बनवून आम्ही लाडक्या बहिणी आहोत असं दाखवून या योजनेचा लाभ घेतलाय. सरकारने देखील या पुरुषावर कठोर कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याच्याकडून पैसे देखील वसूल केले जात आहेत. आता कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात ते देखील पाहूया. लाडक्या बहिणी योजनेचे काही कठोर नियम आहेत, त्यामुळे काही महिला या योजनेतून बाहेर पडल्यात. पहिली गोष्ट, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना सरसकट अपात्र ठरवले गेले आहे. म्हणून तुमच्या कुटुंबात असा काही प्रकार घडला आहे का हे देखील तपासा. दुसरी गोष्ट म्हणजे महिला संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर अशा 30,000 महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. यापूर्वी काही महिला सापडल्यात आणि आता पुन्हा 30,000 महिला सापडल्यात. त्यामुळे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे का हे देखील तपासा. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलेचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा 1,02,000 महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. कारण या योजनेचा नियम असा आहे की लाभार्थीचं वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं. त्यामुळे तुमचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार नाही. चौथी गोष्ट, ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्या वाहनाचा नंबर प्लेट पिवळी नसेल, म्हणजे ते वाहन व्यवसायासाठी वापरासाठी नसेल, तर अशा 1,00,000 महिला जवळजवळ या योजनेतून वगळण्यात आल्यात. आणि पिवळी नंबर प्लेट म्हणजे व्यावसायिक वाहन जसे की टॅक्सी, रिक्षा. तुमचं वाहन नंबर प्लेट पांढरी असेल म्हणजे तुम्ही वैयक्तिक वापरासाठी घेतली असेल तर तुम्ही देखील अपात्र ठरू शकता. शेवटी ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलंय. एकूणच जवळपास 31 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलंय. आता फक्त 2,25,00,000 पात्र महिन्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळाले नाहीत तर घाबरण्याचं कारण नाही. सरकारने अपात्र महिलाच्या अर्जाची पुनर्पडताळणी चालू केलेली आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यामार्फत एक खास प्रक्रिया देखील सुरू केली आहे. जर तुम्ही खरोखर पात्र असाल, तुम्ही कोणतीही चुकीची माहिती दिली नसेल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे. पण जर तुमचं अपात्र यादीत नाव असेल कदाचित या महिन्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. पुढील महिन्यात नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तुम्हाला देखील लाभ मिळू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला या आठवड्यात पैसे मिळाले नाहीत तर खूप छान, पण जर मिळाले नाहीत तर तुमचं अपात्र यादीत नाव आहे का हे देखील तुम्ही तपासून घ्या. अर्जाची पडताळणी होईपर्यंत थोडी तुम्हाला वाट व्हावी लागेल. ही पडताळणी जिल्हा अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून केली जाणार आहे. ते तुमच्या घरी येऊन तुमच्या अर्जाची पडताळणी करतील. त्यानंतरच तुमचा लाभ मिळायचा की नाही हे अंतिम निर्णय होईल. लाडक्या बहिणींनो, फक्त लाडकी बहीण योजनेवर तुम्ही लक्ष ठेवू नका. सरकारच्या अनेक योजना सुरू आहेत, त्या योजनेची माहिती घ्या. तुमच्यापर्यंत सातत्याने आपण आणत असतो, पण बऱ्याचदा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ लगेच लाईक करा. लाईक केल्याने काय होतं, आमचे असे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तुम्हाला सर्व सरकारी योजनेची माहिती मिळत असते. उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे की सरकारकडून 1,21,000ची एक खास योजना सुरू आहे. ही योजना फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषासाठी देखील उपलब्ध आहे. याबद्दलची माहिती देखील मागील 2 व्हिडिओमध्ये आम्ही दिली होती. आणि तुम्हाला तो व्हिडिओ मिळाला नसेल तर लगेच व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पाहत असाल तर लाडक्या बहिणीसाठी शिलाई मशीन योजना असेल, नंतर तुम्हाला गॅस अन्नपूर्णा गॅस योजना असेल, स्वयंपाकासाठी तुम्हाला शेगडी देखील मोफत मिळू शकतो, नंतर तुम्हाला गॅस देखील मोफत मिळू शकतो, नंतर शिलाई मशीन योजनेनंतर तुम्हाला शिलाई देखील मोफत मिळू शकतं. आणि त्या या योजनेचा देखील तुम्ही अर्ज देखील तुम्ही भरू शकता. आणि या व्हिडिओतून तुम्ही जास्तीत जास्त दुसऱ्या लाडक्या बहिणीला देखील हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.